सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक शहरात उनाड गुरांचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. अशातच कोकणचं महाबळेश्वर म्हणून समजल्या जाणाऱ्या दापोली शहरात काळूबाळूच्या धुमाकूळामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकही हैराण झाले आहेत. या दोन्ही बैलांमुळे रहदारीला होणारा अडथळा, नागरिकांची होणारी पळापळ आणि भाजी विक्रेत्यांचं होणारं नुकसान यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. आता कामधंदा सोडून बैलांना हाकवायचं का, मग प्रशासन काय कामाचं, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. काय पानोले शेठ, तुम्हाला काय वाटतंय बैलाबद्दल? लोकांना, जनतेला त्रास होते भरपूर. गाड्या, दुकानदारांना, पानं खाणार, भाजी खाणार, सगळ्या दुकानदारांना त्रास आहे त्याचा. मग याचा काय करावं, तुमची काय इच्छा आहे? तर नगरपंचायतने बंदोबस्त करावा, नागरिकांनी तक्रार द्यावा वेळोवेळी. व्यापाऱ्यांचं लक्ष कुठं आहे त्याच्याकडे? त्यांनी पण वेळोवेळी नगरपंचायतला तक्रारी द्यावा. लोकांना देता है, एकमेकांना ठेवून भाईजान तुमको लेके जाएगा नहीं. माझं दुकान पण येऊन द्या. चक्कर खेळ हो, हे सगळ्या गाड्या मोडून वाट लावतात का बाजारातील लोक आणि बैल. काय काय त्रास होते तुम्हाला? त्रास काय, आमच्या गाड्या बिड्या उडवतात, लोकांना भाज्या घेतात, ते करतात, काय हे करतात, तुमची काय मारतात. आमच्या पोरीला मागच्या आठवड्यात उडवलं तिने. काय तुमच्या म्हणजे शासनाला किंवा काय कुणाला आता काय शासनच त्याचं कोण काय करणार आहे? आता शासन करणार आहे का कोण करणार आहे काय माहिती. हां, काय तुम्ही करा बाबा. तुमच्या संबंधित काय म्हणणं काय? नाही, याचा काहीतरी बंदोबस्त करा. हा सगळ्या बाजाराला त्रास आहे. धन्यवाद. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना काहीतरी करा, मेहरबानी होईल.